कमी किमतीत शेतकऱ्याची जमीन लाटणाऱ्या भोंदू अशोक खरात यांच्यासह 6 आरोपींना सोलापूरच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडून नोटीस बजावण्यात आली आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात अशोक खरात यानं खरेदी केलेल्या जमिनीसंदर्भात काय निकाल लागतो याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। नाशिकचा भोंदू अशोक खरात यानं उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण हद्दीतील जमीन खरेदी केली आहे। कळमणमधील राजाराम रामचंद्र बनसोडे यांनी ॲडव्होकेट योगेश नागनाथ पवार यांच्या माध्यमातून दाखल केलेल्या खासगी फिर्यादीत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ऐश्वर्या सागर जाधव यांच्या न्यायालयानं अशोक खरात यांच्यासह एकूण 6 आरोपींना नोटीस काढण्याचे आदेश दिलेत। खासगी फिर्यादीत आरोपी खरातसह 6 जणांचं म्हणणं ऐकून घेण्यात येईल। या फिर्यादीमध्ये कॉग्निझन्स घेण्यापूर्वी आरोपीलाही ऐकून घेण्याची संधी मिळावी म्हणून कोर्टानं सर्व आरोपींना नोटीस काढली असल्याचं ॲडव्होकेट योगेश पवार यांनी सांगितलं। फिर्यादीनुसार बनसोडे यांची 11 एकर 8 गुंठे शेतजमीन खरात यानं अत्यंत कमी किमतीत लाटली आहे। त्यानंतर तीच जमीन खोटी फळबागायत दाखवून कोट्यावधी रुपयांना विकण्यात आली आहे। तसेच आरोपी अशोक खरात हा जादूटोणा व अंधश्रद्धेचा आधार घेऊन शेतकऱ्यांना धमकावत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। सोलापूर न्यायालयाच्या आदेशामुळे हे प्रकरण पुढील सुनावणीच्या टप्प्यात पोहोचलंय। फिर्यादीच्या वतीनं ॲडव्होकेट योगेश पवार हे बाजू मांडत आहेत।